कशा आहात तुम्ही? मी आशा करतो की तुम्ही बरेच असाल. आणि आज आहे रिपब्लिक डे. तर माझ्या आणि शिवमदातर्फे तुम्हाला हॅपी रिपब्लिक डे. तर आम्ही आता चाललेलो आहे बदलापूरच्या मोठ्या सगळ्यात मोठ्या झेंडाबंधनच्या इथे. आणि तुम्हाला दाखवू की काय होतं. चला आता आम्ही तिकडेच चाललो आहे. तुम्हाला पण आता अरे चालू होता रे मी ते शिवमला गाडी चालवतोय, बघू शकता तुम्ही लोक. आणि आता आम्ही चाललेलो आहे आणि आता पोचलोच आहे आम्ही एका मिनिटातच. चला आम्ही पोचलेलो आहे इथे बघा शिवम दादा. आता आम्ही तुम्हाला दाखवू की कसं लय मोठा आमच्याकडचा सगळ्यात मोठा झेंडाबंधन कुठे असतो. हे बघू शकता की ते लय मोठा झेंडाबंधन होतं बदलापूरला, हे बघू शकतात. आणि आता आमचा पोपट झालेला आहे कारण की आम्ही विचारलं की झेंडाबंधन झालेलं आहे की नाही. तर विचारलं ते बोलले की लय वेळा आधीच झाला आहे. तर आता आम्ही इथून घरी जाणार आहे. चला काहीच आता घरचा थोडासा रस्ता दाखवतो. आपला झेंडा दाखव ना फिरताना. गायचा बघू शकतात की आम्ही इथे झेंडा लावलेला. आता तो कसा चांगला फिरत आहे. सगळे लोक आमच्याकडेच बघतात. आम्ही गाडी चालवतो आणि तिकडे बघत आहेत सगळे लोक. बघा आता आमच्या इकडे चालू घ्या लोकांना बघू शकता गोळा खाता सगळे. आणि हा आमचा सगळ्यात मोठा ग्राउंड आहे. इथे आमची सगळ्यात मोठी फनीगिरी आहे. ब्लॉगचा सगळ्यात मोठा कंटेंट. गाडी चालवताना बघू शकता, डबल सीट बसताना बघू शकता, टपरी बघू शकता, इथे आले स्टुडिओ. म्हणजे काय बोलतो ते रस्ता आहे मानव पार्क. आमच्याकडची सगळ्यात मोठी बिल्डिंग, म्हणजे मोठी तर नाही म्हणजे अशी जुनी बिल्डिंग. जुनी बिल्डिंग. आता एंट्रन्स पण सजवली आहे रांगोळी वगैरे, बघू शकता तुम्ही. हे बघा इथे पण रांगोळी वगैरे काढलेली आहे. हे बघा पूर्ण जिन्यात काढलेली आहेत असे बघू शकता. आणि शिवम दादा वगैरे सगळे चला आता आम्ही पोचणार आहे घरी. पहिले पोचलेलो आहे आम्ही. झालो सूरज दादा इज हिअर. सूरज दादा इज हिअर ओनर, जिच्यामुळे आम्ही व्लॉग काढतोय. आम्ही 2 राऊंड मारले हिच्यामुळे, कारण की व्लॉग टाकायचा होता आम्हाला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे 26 जानेवारी. तर आमच्या बिल्डिंगची दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा सत्यनारायणची पूजा आहे. तर आणि आज आम्ही आमच्या घरीसुद्धा हळदी कुंकू ठेवलं आहे. मकर संक्रांतीला आम्हाला हळदी कुंकू नाही ठेवता आलेलं, कारण आम्ही गावी होतो आणि गावावरून येत होतो मुंबईला, सो त्याच दिवशी. तर मग आम्ही आज प्लॅन केला आहे की आज आम्ही हळदी कुंकूसुद्धा करून घेऊ. तर त्यासाठी शुभम आणि यश आणि राज गेलेले फुलं आणायला गेलेत परत, कारण आधी आणली ती फक्त 10च फुलं आणली त्यांनी आणि त्यांना समजलं नाही तर ती कमी पडणार आहेत म्हणून ते आता परत गेलेत. सो बाकी मी जी तयारी केली आहे हळदी कुंकूसाठी ती मी तुम्हाला दाखवते. सो इथे आम्ही ह्यावर्षीचं वाण आहे बांगड्या आणि ही फुलं जी त्यांनी आणली आहेत मगाशी. हळदी कुंकू हे गुलाब खास माझ्यासाठी आणले. सो खूप छान. आणि हे तिळाचे लाडू जे की आम्ही घरीच बनवलेत एकदम सिंपल प्रकारे. चिक्कीचा गूळ नाही वापरलाय, साधाच गूळ वापरलाय. तर हे गुळाचे लाडू आहेत आणि अशा प्रकारे हे आम्ही सजवलंय. बाकी मी सुद्धा तयार झाली आहे आणि बाकी सगळे पूजेला गेलेत. तर शुभम आला की आम्ही सुद्धा पूजेला जाऊ. मग पूजा झाली की आरती वगैरे केली की मग आम्ही सगळ्या बायकांना हळदी कुंकूसाठी बोलवणार आहे घरी. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा आणि ब्लॉग पूर्ण पहा. तर हा आहे आमचा जिमी. खूप शांत आहे, तो काय मस्ती वगैरे नाही करत अजिबात. आणि आता आम्ही सगळे जाणार आहे तर हा एकटाच घरी असणार आहे. पूजा काही लांब नाही आहे, टेरेसवरतीच आहे पूजा. सो आम्ही पण येऊ थोड्या टाईमने. तर हा माझा आजचा लुक आहे आणि मेकअप पण मी स्वतः केला. तर मला कमेंटमध्ये सांगा की आजचा माझा लुक कसा वाटला तुम्हाला नक्की, आणि मेकअपसुद्धा कसा वाटला.
मिनिमल मेकअप आहे, जास्त नाही केलं. तर मी मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे. सो जर तुम्हाला पण तुमच्या कोणत्या फंक्शनसाठी किंवा वेडिंगसाठी मेकअप बुकिंग करायचे असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही मला DM करून एन्क्वायरी करू शकता. सो आजचा फंक्शनसाठी मी खूप एक्सायटेड आहे. बघूया कसा होतं आहे. वार क्षमा प्रार्थना प्रभू नवस फेडी ननी सत्यनारायणाचे तरी पूजन हा तस्वजन पाचारून आठवणी प्रभू चरण म्हणे प्रभू क्षमस्व सत्य देवधा कुंकुम केशरा हिरे गड मुकुट शोभतो करा रुंदी नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर कणिवर वंदना. खूप काम केलेत, काळा पडलाय. तर अशा प्रकारे पूजा झाली होती, आरती पण झाली आणि मग सगळ्यांनी जोडीने पाया पडून घेतलं. असा हा बिल्डिंगच्या पूजेचा कार्यक्रम झालेला. आणि त्यानंतर मग मी सगळ्यांना आमच्या घरी हळदी कुंकवाला बोलवलं. तर बिल्डिंगमधल्या सगळ्याच बायका आमच्या घरी आलेल्या हळदी कुंकवासाठी आणि सगळ्यांची गडबड चालू होती. आणि शुभमला मी व्हिडिओ करायला सांगितलेला. तर सगळ्यांना हळदी कुंकू देऊन झालेलं आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप ऊन होतं ना वरती टेरेसवर, तर त्यांच्यासाठी आम्ही थंडा मागवलेला. सो सगळ्यांनी तो थंडा वगैरे पिलं आणि त्यांच्यासोबत मग फोटो काढण्याची थोडीशी घाई चालू होती. वडिलांची माया आणि आईची खुशी. शुभमरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. हळदी कुंकू झालं, मग आम्ही थोडा जेवून आलो आणि नंतर मग आराम केला आणि संध्याकाळी मग परत इकडे टेरेसवर आलेलो. तर हे दोघांना परत आज पतंग उडवायचा होता. आज चांगली हवा होती तर पतंग उडत होता, पण इतका अजून नीट उडवता नाही येत. तो गोल 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 फिरून परत खाली यायचा. सो थोडा वेळ उडवला, मज्जा केली आणि असा होता आमचा हा दिवस. तर तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आमचे सबस्क्रायबर वाढू देत आणि असाच सपोर्ट करा. थँक्यू.